नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास निधी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी रोहित जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तर हे सेशन महत्त्वपूर्ण आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्नने राज्यसेवेची परीक्षा देत आहेत, तसेच यूपीएससीची परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी. यूपीएससी ही ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्हच आहे, पण यूपीएससी तुम्ही इंग्लिशमधनं करत असाल, मराठीतनं करत असाल, सगळ्यांसाठी हे सेशन उपयुक्त ठरणार आहे. कारण या सेशनमध्ये आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही शब्दांचा या ठिकाणी वापर करून हे लेक्चर घेतले गेलेले. आता प्री झाल्यानंतर खूप लोकांचं मुख्यसाठीची तयारी चालू आहे आणि फर्स्ट टाइम आता मुख्य परीक्षा ही आपल्याला 2025 ची जी ऍड होती त्याची आता आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने असणार आहे. याच्या आधी एमपीएससी मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होतं, पण ते खूप वेगळं होतं. आताचं जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे ते यूपीएससी ला संलग्नच आहे. त्यामुळे आता या ठिकाणी या लेक्चरमध्ये जी पण स्ट्रॅटेजी मी सांगणार आहे ती माझं स्वतःचा यूपीएससीचा अभ्यास करतानाचा जो अनुभव आहे आणि जसे मी आन्सर लिहित होतो, मला काय काय गोष्टी त्यामध्ये वाटल्या त्या मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर पहिले तर आन्सर रायटिंग कशी करायची, किती शब्दात उत्तर लिहायचं, काय त्याची सगळी स्टोरी. त्यानंतर ह्या काही टेक्निक्स आहेत की ज्या आपण डेव्हलप करतो आणि म्हणजे यूज करतो, जेणेकरून जो चेक करणारा आहे त्याला पण अशा पद्धतीने चेक करताना चांगलं वाटावं आणि तुम्हाला जास्त मार्क त्या ठिकाणी मिळावे. हे खूप महत्वाचं आहे. हे आधी कोणी घेतलेलं नसेल. जर घेतलं असेल तर ते मीच घेतलेले. तुम्ही मालाच लेक्चर पाहिले असेल तर त्याच्यामध्ये मी ऑलरेडी एका लेक्चरमध्ये घेतलं होतं, की जिथे मी प्रत्येक शब्दाचा अर्थ दिलाय, की क्रिटिकली एक्झामिन, ॲनलाइज, डिस्कस, कमेंट असे वेगवेगळे शब्द आले की त्याचा अर्थ काय असतो आणि त्या ठिकाणी आयोगाला आपल्याकडनं काय अपेक्षा असते. म्हणजे इलस्ट्रेट आलं की काय करायचं, मग मराठीमध्ये त्याला अर्थ काय, तर मराठीमध्ये त्याला म्हणतात उदाहरणासह स्पष्टीकरण द्या. मग त्याच्यामध्ये कसे प्रश्न येऊ शकतात, आपण उत्तर कशी लिहायची. तर ज्याला आयुष्यात कधीतरी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने एक्झाम द्यायची अशा सगळ्यांसाठीचं हे लेक्चर आहे. काही लोक कॉलेज लेवलमध्ये असतील, ग्रॅज्युएशनला त्यांना करायचंय, 3 वर्ष आहेत अजून एक्झाम द्यायला, पण आत्ताच सगळं समजून घेतलं तर तोपर्यंत तयार. आणि मी तुम्हाला 2 प्रश्न पण इथे दिलेले आहेत जे आयोगाचे आहेत. आयोगाचे म्हणजे यूपीएससीला आलेले, कसे सॉल्व्ह करायचे त्याचे पण आन्सर्स मी इथे दिलेले आहेत. चला, तर आपण डायरेक्ट सुरू करू आपल्या लेक्चरला. मी एकदा तुम्हाला दाखवलं काय काय होणार आहे आपल्या लेक्चरमध्ये, त्यानुसार तुम्ही तयारीमध्ये बसा. आणि जे विद्यार्थी चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब जरूर करायचंय आणि आपले हे जे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ आहेत ते नक्की पहा. नोट्स का काढायचे आहेत, कशासाठी काढायचे आहेत आणि कशा काढायच्या आहेत हे पण दिलेलं आहे. वाचलेलं लक्षात राहत नाही, काय करू? सगळ्यांचे युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. दिला उपाय. 1 तासात 100 प्रश्न सॉल्व्ह होत नाही कंबाईनच्या मुलांना. कसे करायचे? सांगितलं. टाइम टेबल काय असायला पाहिजे दिवसभराचं, त्याचं पण लेक्चर आहे. तर जे जे तुमचे प्रॉब्लेम्स असतील प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या लेक्चर्समध्ये आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढचं लेक्चर कशा संबंधित हवं, त्याचं पण लेक्चर आपण लगेच बनवूयात. चला आता सुरू करूयात. तर आन्सर रायटिंग आता काय आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आपल्याला माहिती आहे. आता मी किती पेपर असतात, काय असतात, त्याची सगळी स्टोरी सांगत बसत नाही. ते सगळं तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही हे लेक्चर बघताय. ज्यांना एकदम बेसिक पासून पाहिजे त्यांना सिलेबस काढून मग सगळं ते बघावं लागेल. तुम्हाला एकदम बेसिक पासून सगळी माहिती पाहिजे असेल तर नंबर दिलाय, डायरेक्ट नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज टाका किंवा कॉल करा. मी तुम्हाला तुमच्या ज्या पण क्वेरी असतील त्यांचा आन्सर करेल. आता उत्तर लेखन आपल्याला कसं करायचंय, तर मोस्ट ऑफ द जे क्वेश्चन्स असतात, आता फर्स्ट टाइम ही एक्झाम होणार आहे एमपीएससी मध्ये, पण यूपीएससी मध्ये जेव्हा प्रश्न येतात तर त्यावेळेस आपल्याला 150, 200, 250 शब्दामध्ये उत्तर लिहायला सांगितलेली असतात. मग आपण नेहमी बघतो की कुठलंही उत्तर लिहित असताना आपण त्याला काय करतो, 3 म्हणजे टप्प्यामध्ये त्याचं आपण विभाजन केलेलं आहे. एक तर परिचय, म्हणजे आपल्याला इंट्रोडक्शन द्यायचंय. स्वतःचं नाही, हाय आय एम तसं इंट्रोडक्शन नाही. जसं इंटरव्ह्यूमध्ये आपण मायसेल्फला इंट्रोड्यूस करतो तसं नाही, इथे तुम्हाला क्वेश्चनला इंट्रोड्यूस करायचं. मग तुम्हाला संकल्पना विचारली, काही प्रॉब्लेम विचारले तर त्याला डिफाईन करा. संकल्पना सोपी आहे काय त्याची व्याख्या द्या. एखादा कोट द्या. कधी-कधी एखादं कोट म्हणजे काय आहे, की एखादा महान विचारवंत किंवा महान पुरुषांद्वारे काहीतरी बोललेलं वाक्य आहे, की जे खूप महत्वाचं आहे, अशाने सुरुवात करू शकता. एखादं उदाहरण देऊ शकता. म्हणजे आजच काही न्यूजमध्ये आलेलं आहे, म्हणजे आजच म्हणजे लगेच पेपरला तुम्ही बसलेल्या त्या दिवशीच असं नाही, पण आत्ताच काही रिसेंटली न्यूजमध्ये आले त्याशी रिलेटेड काय असेल, घटना एखादी असेल, तर त्याचा तुम्ही परिचय करू शकता. पण परिचय एवढा मोठा नका करू, की पुढचं उत्तरच वाचायला कंटाळा येईल शिक्षकाला. तर किती असावा परिचय, काय असावा त्याबद्दल पण बोलू. त्यानंतर दुसरं असतं मुख्य भाग म्हणजे बॉडी. बॉडी हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामध्ये सगळं आपल्याला एक्सप्लेन करायचं. त्याच्यामध्ये सगळे संकल्पनेचे विविध पैलू आपल्याला स्पष्ट करायचे.
योग्य त्या ठिकाणी तत्वज्ञानाची माहिती, भारतीय विचारसरणी, समकालीन उदाहरणं त्या त्या काळातली, प्रशासकीय दृष्टिकोन, कारण आपण प्रशासनामध्ये जाण्यासाठी ही एक्झाम देतोय, तर आपला प्रशासकीय दृष्टिकोन पण त्यामध्ये जोडायचा आहे. त्यासाठीचेच प्रश्न असतात. नैतिक द्वंद्व, आता हे नैतिक द्वंद्व, केस स्टडीज वगैरे हे सगळं GS4 पेपरमध्ये, जो की मी शिकवतो, इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड, त्यामुळे मी त्याचं पण पार्ट इथे टाकलेलं आहे, की नैतिक द्वंद्व म्हणजे काय, द्विधा मनस्थिती, काय करायचं कसं करायचं. तो फेमस प्रश्न ऐकला ना तुम्ही, की तुम्ही MPSCच्या इंटरव्ह्यूला जाताय आणि तुम्हाला रस्त्यात कोणाचा तरी अपघात झालेला दिसला, तुम्ही काय कराल, तिथेच थांबून मदत कराल का, इंटरव्ह्यूला जाल का, पोलिसांना फोन कराल आणि येते. तर ते तसे प्रश्न, केस स्टडीज वगैरे सगळ्यावरती मी लेक्चर घेईल, फक्त तुमचा रिस्पॉन्स चांगला असला पाहिजे. या लेक्चरच्या रिस्पॉन्सवर माझी पुढचे लेक्चर डिसाईड होते. तरी मुख्य भागमध्ये ते असतं. आणि निष्कर्ष, निष्कर्ष हा सकारात्मक ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा, कारण आपल्याकडनं काय अपेक्षित आहे, तर आपण एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन द्यावं हे अपेक्षित आहे, ना की त्या प्रॉब्लेमची चर्चा करणं. एखादा प्रॉब्लेम आहे आणि मी त्याच्यावर फक्त चर्चा करतोय, चर्चा करून त्याचं समाधान शोधणं पण आपलं काम आहे ना, नुसतं चर्चा करून फायदा नाही ना. त्यामुळे आपल्याला सोल्युशनकडे जायचे, सकारात्मकतेकडे जायचे, पॉझिटिव्ह त्या गोष्टीतनं काय काय घेता येईल या गोष्टीकडे जायचं. मूल्याधिष्ठित, आता हे मूल्याधिष्ठित हे असे शब्द बघून तुम्हाला वाटत असेल हे काय असतं, तर आपल्याला आन्सर रायटिंग करताना एवढे डिफिकल्ट वर्ड वापरायचे असं काय नाही. तुमच्या बोलीभाषेतले जे नॉर्मल वर्ड्स आहेत ते तुम्ही वापरले तरी चालतील. एकदमच आपल्याला ती मराठी भाषेतली, म्हणजे मराठीच भाषा आहे सगळ्या, पण आपल्याला ती साहित्यिकांची भाषा वापरा असं मी काही सांगणार नाही. मूल्यावर आधारित त्यातनं काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन आहे, असे निष्कर्ष तुम्हाला द्यायचे, कन्क्लुजन द्यायचे. गांधीजी असतील, आंबेडकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विवेकानंद, चाणक्य यांचे विचार, म्हणजे आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये GS4 मध्ये हे सगळं आहे, तर त्याच्या हिशोबाने मी हे लिहिलेलं आहे. पॉलिटिकल काही आन्सर्स असतील त्याच्यामध्ये पण तुम्ही म्हणजे एखाद्याची विचारसरणी वगैरे त्याशी रिलेटेड पार्ट तुम्हाला जे आवडले ते सगळे टाकू शकता. म्हणजे आपल्याला उत्तर लेखन करताना अशा पद्धतीने करायचं. मग किती शब्दात मग कसं बसवायचं, किती मार्क असतात, किती शब्दाला काय, मग जास्त लिहिलं कमी लिहिलं तर काय होतं, प्रत्येक ईच अँड एव्हरी तुमच्या क्वेरीचं सोल्युशन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि मी डायरेक्टली माझा पर्सनल नंबर त्या ठिकाणी शेअर केलेला आहे. ज्याला जेन्युइन क्वेरी आहे त्या मुलांना मी मनापासून जेन्युइन हेल्प करेल. कारण प्रीचा स्कोर चांगला आहे, मेन्ससाठी तयारी करताय, मेन्सची मेंटरशिप पाहिजे, आन्सर रायटिंग पाहिजे, माझ्याकडनं आन्सर चेक करून पाहिजे, सगळं तुम्हाला मिळेल. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त जेन्युइन, उगाचच फक्त टाइमपास करण्यासाठी. आणि तुमच्याशी मी कॉलवर बोलेल तर त्यावेळेस मला कळेलच की बाबा खरंच जेन्युइन मुलगा आहे का. जेन्युइन असाल तर तुमची हेल्प मी 100% करणार. लक्षात. तर हे आता बघा इथे दाखवले, याला बर्गर सिस्टम आपण म्हणतो, दिसत असेल तुम्हाला, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन. आता बर्गरमध्ये तुम्ही बघा, वरचा बन आणि खालचा बन. तो वरचा बन थोडासा मोठा असतो, खालचा थोडासा लहान असतो. आणि मध्ये टिक्की असते, आणि मध्ये चीज स्लाइस, आणि मग तुम्हाला काय टाकायचंय, कांदा, टोमॅटो, कसलं काय काय करायचंय, टिक्की कसली, व्हेज नॉन व्हेज, तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. रेसिपी बर्गरची मी सांगतोय तुम्हाला, पण ह्याच बर्गरच्या रेसिपीनुसार आपल्याला काय करायचंय, आन्सर लिहायचं. मग आता तुम्ही बघताय ना की कन्क्लुजन पेक्षा इंट्रोडक्शन थोडं मोठं आहे, तर मी म्हणेल इंट्रोडक्शन 2-3 ओळीचं द्या. काही काही जण 4-5 ओळीचं देतात, ठीक आहे, 5 ओळी पण चालेल, पण मिनिमम 2 to 3 लाईन्स, 5 लाईन्स. आणि क्लोजिंग स्टेटमेंट 2-3 लाईन्स. आणि मध्ये सगळी डिटेल आहे. आता मधल्या डिटेलमध्ये मग तुम्ही डायग्राम काढताय, फ्लो चार्ट्स काढताय, तक्ता बनवताय, पॉइंट वाईज लिहिताय, हे तुमच्यावर आहे सगळं. आता मला सांगा की 150 शब्दात उत्तर लिहायचे, 200 शब्दात उत्तर लिहायचे, 250 शब्दात उत्तर लिहायचे. 150 शब्दात उत्तर 10 मार्काला असतं, हे 12.5 मार्क्सला असतं, आणि हे 15 मार्कला असतं. तर एक हिशोब आपण जर लावला, 15 शब्दांना 1 मार्क असा हिशोब लागतो. पण मग असा भाग लावायला गेला तर इकडे नाही ना भाग लागत. 15 एके 15, मग इथे 10 राहिले, मग 15 सक 90, म्हणजे 16 मार्क. म्हणजे तुम्ही असं नका आखू MPSCला की मी 15 शब्द लिहितो म्हणजे 1 मार्क, पुढचे 15 शब्द लिहिले अजून 1 मार्क. हे फक्त मी जस्ट तुम्हाला एक गणितचा शिक्षक आहे म्हणून हे भागाकार बिगाकार दाखवतोय, पण फक्त एक आयडिया येण्यासाठी. आता इथे मी मुद्दाम काय केले, आन्सर शीटचा फोटो जॉईन केलेला आहे. आता इथे UPSCच्या जागी फक्त काय असेल, MPSC लिहिलेलं असेल. आता ही जागा जी असते, ही असते कॅल्क्युलेशन मार्क्स वगैरे देण्यासाठी. आता तुम्ही इथून लिहायला सुरुवात करा. तर काही जण म्हणतात ते 150-150 कुठं कोण मोजत बसणार आहे, टाइमपास कोण करणार आहे एवढं.
तर ते काय असं लहान मुलांसारखं मोजत नाही पूर्ण आणि व किंवा मग क्वेश्चन मार्क आहे मग असेल तर तसं नाही करत. आता मी इथून उत्तर लिहायला सुरुवात केली. तर आता कुठलंही उत्तर आपण या ठिकाणी लिहिलं. समजा भारत माझा देश आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण लिहायला सुरू केलं. तर हे मी वेगळ्या प्रकारे लिहितोय. तुम्ही पेनने लिहाल. हे डिजिटली लिहितोय मी. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माहिती आहे ना? शाळेत असताना आपण प्रतिज्ञा करायचो. आता आपण हे असं लिहितोय. आता मी 1, 2, 3, 4, 5 आता हे जे लिहिले आता रिअल तुम्ही पेपर हे असे शीट्स तुम्हाला मिळतात. ऑनलाईन पण मिळतात. तुम्ही त्याची प्रिंट मारून त्याचं एक बंडल बनवून त्याच्यावरती आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करू शकता. आता महत्त्वाचा मुद्दा काय की कोऱ्या पेपरवर लिहायचं. ओळी नाहीये तर मग त्याची सवय पाहिजे. दुसरं की आता एका ओळीत किती शब्द बसतात हे तुम्हाला स्वतःला बघायला लागेल. आता इथे मी 5 शब्द लिहिले. पण नॉर्मली इन एव्हरेज 6-7 शब्द बसतात. छोटं अक्षर असेल तर 8 शब्द पण बसतात. मग आता आपण एक असा हिशोब घेतला की एका ओळीमध्ये 8 बसतात. तर मग जवळपास 20 ओळी जेव्हा आपण लिहू, 20 ओळ जर आपण लिहिल्या तर 82 म्हणजे 160 वर्ड होतं. 25 ओळी जर लिहिल्या आपण 25 8 200 तर 200 वर्ड्स होतात. आणि 250 साठी राउंड फिगर 30 ओळी पकडला आपण. 3 8 ते 24. पण आता मला सांगा की 8 शब्द नसतील बसत, तर एखाद्याचे 6च बसत असतील. तर 6 बसत असेल तर हे मग जरा चेंज होईल ना. मग आता आपण 8च्या ऐवजी जर 6चा हिशोब घेतला. चला 6चा हिशोब घेऊ आपण. तर इथेच लिहून घेतो खाली. तर 6 शब्द बसत असतील तर 25 सक 150 म्हणजे 25 ओळ. आणि 4 सख 24 म्हणजे 40 ओळ होईल त्याची. काही चूक 24. तर मग आपल्याला हे सगळं समजून घ्यायला लागेल. कारण आपल्याला जर कळलंच नाही, की माझं उत्तर मला किती लिमिट करायचंय, किती ओळीचं लिहायचंय, काय करायचंय. आता यू-पी-एस-सीच्या पेपरमध्ये कसं असतं क्वेश्चन वरती असतो आणि खाली लिमिटेड स्पेस असते. त्या स्पेसमध्येच आपल्याला उत्तर लिहायचं असतं. असं नाहीये, सर पुरवणी हे नाही चालत तिकडे. लिमिटेड स्पेसमध्ये लिहायचंय आणि जो भाग रिकामा राहिलेला असेल, आता उत्तर लिहिल्यानंतर माझा हा भाग रिकामा असेल किंवा पुढचं पेज रिकामं असेल, तर मी तिथे अशी एक रेष मारून येईल आडवी. असं काट-बीट मारू नका. फक्त एक अशी उभी रेष आपल्याला हे बोर्डाच्या पेपरला वगैरे हे असं सगळं सांगितलं होतं बघा. हे असं का? कारण तुमच्या पेपरमध्ये एकदा तुम्ही लिहिल्यानंतर कोणीही कुठल्याही प्रकारचे चेंजेस करू नये. असं होत नाही पण जर झालं कधी काय तर त्यासाठी हे सगळं असतं प्रिकॉशन्स म्हणून. हे एक्स्ट्रा जे पेजेस आहेत त्याला कट मारा. कट मारा म्हणजे असं कट करून हे नका करू. फक्त असं जस्ट फक्त थोडंसं हे करायचं. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला मुद्दा कळला की आपल्याला किती ओळीचं उत्तर लिहायचं. त्यांना मराठीत लिहायचं, इंग्लिशमध्ये लिहायचं हे तुम्ही डिसाईड केलेलं आहे. आता मराठीत लिहिणारे मला म्हणतात, "सर ते अक्षरावर रेषा मारायला खूप टेन्शन आहे." आणि मग कसं मारू? मग काही जण पट्टी घेऊन बसतात. काहींना सवय नाही लिहायची. कॉलेजमध्ये इंग्लिशमध्ये लिहिलं असल्याने. म्हणून तर आपल्याला आन्सर रायटिंग लवकर सुरू करावी लागते ना. अचानकपणे 1 महिना आधी मला आन्सर रायटिंग शिकवा. नाही होऊ शकत ना मित्रांनो. या सगळ्यांना पहिले तर आपल्या स्वतःला आपण ओळखलं पाहिजे ना, की बाबा पहिले तर लँग्वेज डिसाईड करा. बाबा मराठीत लिहायची की इंग्लिशमध्ये. मग मराठीत, इंग्लिशमध्ये मग हे सगळे क्वेरीज तुमच्या डोक्यात चालल्या असतील. डोक्यामध्ये टेन्शनचं वातावरण आहे. काय करू, काय करू कळत नाही, कळत नाही. फॉर्म भरायचे आता. एम-पी-एस-सीचे फॉर्म भरायची मला वाटतं लास्ट डेट 20 तारीख होती ना? वाढवली का आता त्यांनी? तर फॉर्म भरत असताना वरतीच येतं. कुठल्या माध्यमात लिहायचंय, मराठी का इंग्लिश? मग मराठी, इंग्लिशमध्ये कसं लिहिणार आहे? मग अक्षरावर रेषा तर मी तुम्हाला सांगतो आता काही आपले जे टॉपर्स आहेत त्यांचं माझ्याशी बोलणं झालेलं आहे ऑलरेडी. तर अक्षरावर रेषा मारणं मॅन्डेटरी नाहीये, कंपल्सरी नाहीये. का? कारण इंग्लिशवाला पटापट, पटापट त्या कर्सोलिपीमध्ये लिहिलं आणि तुम्ही रेषा मारत बसाल तर तुम्हाला तुमचा वेळ जाईल त्याच्यामध्ये एक्स्ट्रा. त्यामुळे कोणालाही एक्स्ट्रा बेनिफिट द्यायचं नाहीये त्यांना. त्यामुळे त्यांनी असं कुठे लिहिलेलं नाही, की आम्हाला अक्षरावर रेषा माराव्याच लागतात. सिलेक्ट झालेले स्टुडंट आहेत आपल्याकडे जे ऑलरेडी यू-पी-एस-सीमध्ये सर्व्ह करतात ॲज आय-ए-एस वगैरे, तर काही लोकं नाही मारत रेषा. पण मग रेषा नसेल मारत तर ते मग कसं पण बिखरल्यासारखं दिसत असेल, तर मग खराब दिसत असेल तर आपण रेषा मारू शकतो. मग पट्टीने रेषा मारल्यानं असं केलं, तर एवढा वेळ नाही आपल्याला कारण टाईम लिमिटमध्ये पण संपवायचा ना पेपर. 250 मार्काचा पेपर आहे आणि लिहायला किती वेळ आहे? 3 तास. 3 तासामध्ये 250 मार्काचा पेपर लिहायचा आहे आपल्याला. माहिती आहे सगळ्यांना? त्या आधीचं एम-पी-एस-सी वेगळं होतं. की ऑब्जेक्टिव्ह मग टिक करा आणि 150 ते सगळं नवीन झालंय.
लेक्चर बघण्याआधी हे सगळं बघून आलेत का? नाही माहिती नसेल तर नाही तर कोण धक्का बसायचा, घाबरायचे काय चाललंय इथं. मी असा विचार करतो की ज्यांना माहिती आहे ते लोक बसलेले आहेत. कारण हे लेक्चर आन्सर रायटिंगसाठीचं आहे. ज्याला एकदमच बेसिकपासून काहीच माहित नाहीये, एमपीएससीचं पॅटर्न बदललंय, काय झालंय, तर त्यांनी मला सांगा, तर त्याच्यावर पण एक व्हिडिओ वेगळा बनवू. तर आता हे एवढं मी छोटं सगळं का सांगतोय? कारण मला एका व्हिडिओमधूनच तुमच्या सगळ्या क्वेरीज घालवून टाकायचे. नाहीतर मग नेटवर सगळ्या गोष्टी शोधत बसा. मग हा व्हिडिओ बघा, तो व्हिडिओ बघा, मग पूर्ण बघा. त्यामध्ये मग 50 मिनिटाचा 1 तासाचा व्हिडिओ बघून 2 ओळी चांगल्या मिळाल्या. मग परत दुसरा बघितला त्यातनं 4 ओळी. तुमचा वेळ नको वाया झाला म्हणून एकाच मध्ये सगळं कव्हर करायचा प्रयत्न करतो. आन्सर कसं लिहायचं हे सगळं सांगणारच आहे. त्याच्या आधी काय सगळ्या छोट्या गोष्टी डिस्कस केल्या. अक्षर कसं काढायचे, काय करायचे, किती ओळीचं लिहायचे. मग जास्त लिहिलं तर काय होतं? तर जास्त लिहिलं तर ते एकदम कट टू कट बघत नाही. म्हणजे आता तुम्हाला 150 शब्द सांगितले, तुम्ही 160-170 शब्द लिहिले, पण 150 शब्द सांगितले तर तुम्ही 300 शब्द लिहिताय, तर ते काय करतात, पहिलं उत्तर वाचतात आणि नंतरच्याला कट मारतात, त्याचं वाचन करत नाही. आणि काही काही ठिकाणी पेनल्टी मार्किंग पण दिलेली आहे युपीएससी वाल्यांनी, उत्तर काय पण लिहिलेले, एक्स्ट्राचं काय पण लिहितात म्हणून. तर हे सगळं चेक करा तुम्ही. आता एमपीएससी वाले काय करतात माहित नाही, कारण फर्स्ट टाइम आहे, युपीएससी मध्ये हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग कमी लिहिलं तर मार्क कमी मिळतील. त्याला कळेल की नाही येते मुलाला जास्त काय बद्दल. हे सगळ्या छोट्या क्वेरीजचा आन्सर इथे मी दिलेले आहे. पहिले तर किती ओळीत लिहायचं, कसं लिहायचं, अक्षर कसं. आणि आता एक सिंपल गोष्ट आहे. अभ्यास मी तुम्हाला एक अभ्यास करत असताना आपण काय करतो, खूप लोक की नुसतं वाचतो, रेषा मारतो. पण मी खूप वेळा सांगितले की तुम्ही अभ्यास करत असताना जे तुम्ही मेन पॉईंट्स आहेत ना, ते लिहायची सवय ठेवा. असेच पेपर घेऊन कोऱ्या पेपरवर लिहायची सवय ठेवली ना, तर तुमचं अक्षर सुधारतं, लिहायचा स्पीड वाढतो आपला आणि सवय लागते. नाहीतर त्यावेळेस एका दिवसाला 2 पेपर असतात माहितीये का? 3-3 तास आणि मध्ये 2 तासाचा गॅप, 6 तास लिहायचंय. घाबरतात मुलं. हात दुखतोय, पाठ दुखतीये. 8-8 तास कधी बसत नाहीये एका जागेवर, 6-6 तास. तरी पेशन्स पण मुलांचा संपतो काय काय. आता अभ्यासिकेत आपल्या अभ्यास करणारे मुलं जे आहेत त्यांचा एवढा काही इश्यू येत नाही. पण काही लोकांना इश्यू येतोय का? तर 3 तास कधीच बसलो नाही. चहाचा ब्रेक, बाथरूमचा ब्रेक, फोनचा ब्रेक, हे असले ब्रेक ब्रेक घेऊन त्यांनी कधीच ते अनुभवलं नाही एवढा तास एकत्र बसायचं. तर हे सगळं एमपीएससी म्हणजे लहान मुलांचा खेळ नाही, कोणाचा पण काय पण. प्रॉपर प्लॅनिंगनी सगळं केलं ना तर होऊन जातं. लहान मुलांचा खेळ नाही म्हणजे 21 वर्षाची पण लोक झालेली आहेत आय-ए-एस. पण ते प्रगल्भ होते मेंदूने. वयाचं नाही म्हणत आहे मी. त्यांना कळलं होतं काय करायचं, कसं करायचं. सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप केल्या, त्यामुळे 21 वर्षी रिझल्ट आला. का? कारण आफ्टर ग्रॅज्युएशन तयारी करण्याऐवजी 12वी झाली की 13वी-14वी लगेच तयारीला लागले, रिझल्ट आला. आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसू नका. जिथे आहेत, जिथून आहात तिथून सुरुवात करा अभ्यासाला. नवीन वर्षाचं रिझोल्यूशन, संकल्प केला होता. संकल्प प्रत्यक्षात आला का? असं म्हटलं जातं की एखादी सवय लागायला ही गोष्ट सतत 21 दिवस करावी लागते न चुकता, मग ती सवय लागते. आणि तुम्ही बघाल तर आजची तारीख आहे 21. तर कित्येक लोक 1 तारखेपासून कितीतरी संकल्प घेऊन चाललेले असतील. किती जणांचे पूर्ण झालेत आणि किती जण अजूनपर्यंत करतायत? सांगा मला कमेंट. चांगल्या सवयी लागायला खूप वेळ लागतो, पण एखादं आपण न चुकता 21 दिवस एखादी गोष्ट करायला लागली ना, तर ते आपल्या मेंदूमध्ये बसते. सायकॉलॉजिकली ह्या फॅक्ट आहेत आणि मग आपण ती रुटीनमध्ये टाकतो आणि ती मग करत राहतो. अशा छोट्या चांगल्या सवयी लावा. अशा खूप मोठ्या आणाभाका घेऊ नका, की जे आपल्या कुवतीच्या बाहेर आहेत आणि जे आपल्याकडनं होणार नाही. छोटे संकल्प ठेवा, ते कंप्लीट करत राहा आणि पुढे आपण जातो. चला आता पुढे जाऊयात. आता उत्तर लेखन करताना ना, अशी एक मी पद्धत वापरतो. आता याला मी स्पेशल म्हटलंय. आपलं उत्तर स्पेशल पाहिजे ना, त्यासाठी. परत बर्गर आला. इंट्रोडक्शन, फर्स्ट पॉइंट पॅराग्राफ, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट आणि कन्क्लुजन. अशाच प्रकारे उत्तरं जास्त करून लिहित चला. इथिक्समध्ये केस स्टडीचं थोडंसं वेगळा पार्ट आहे. बाकी पण सगळ्या पेपर्सला हे लागू होतं. आता स्पेशल काय? तर सोशल ॲस्पेक्ट म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातनं जो पण प्रश्न असेल. आता हे इथिक्स वगैरेला जास्त लागू होतं मित्रांनो. म्हणजे हे जे आहे स्पेशल, हे काही क्वेश्चनला लागू थोड्याफार प्रमाणात होईल. म्हणजे आता जसं की सोशल बाजू तर सगळ्याच क्वेश्चन्समध्ये लागू होऊ शकते.
पॉलिटिकल काही रेफरन्स आहे का? आता जॉग्राफीच्या एखाद्या प्रश्नामध्ये तुम्ही म्हणाल पॉलिटीचं कुठं लिहायला होतं मला, तर पॉलिटिकल आणि पॉलिटी वेगळं असतं. थोडे हे समजून घ्या. म्हणजे मी हा शब्द का बनवलाय, कारण आपल्या डोक्यातून ते जायला नको. स्पेशल काय आहे, सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, कल्चरल, इंटरनॅशनल, ऍडिशनल आणि लिगल. म्हणजे सोशल काही पॉईंट्स आहेत का, कुठलाही प्रश्न आपल्या समोर आला की आपण त्यामध्ये काय काय पॉईंट मिस करतो, तर आपलं विसरतं, तर हे असं लक्षात ठेवायला. सोशल पॉईंट्स त्यामध्ये काय आहेत का, सामाजिक राजकीय पॉईंट काय आहेत का, इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिक दृष्ट्या काही पॉईंट्स त्याच्यामध्ये लपलेले आहेत का, कल्चरल आपल्या संस्कृतीशी संबंधित काही पॉईंट आहेत का त्या प्रश्नामध्ये, इंटरनॅशनली त्याचा काही संबंध आहे का, इंटरनॅशनल रिलेशन्सची. ऍडिशनल पॉईंट म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नामध्ये काही ऍडिशनल माहिती असेल, तुम्हाला एखादा संदर्भ माहित असेल किंवा ते सगळं. आणि लिगल म्हणजे न्यायिक दृष्टिकोनातून त्याच्याशी संबंधित काही खटले असतील किंवा काही निकाल असतील, काही घटना घडलेल्या असतील. म्हणजे हे एक कसे असं मुलांना अचानकपणे एक्झाम मध्ये कधी कधी काय होतं, एवढं लिखाण असतं की कधी कधी कन्फ्युज होतं काय लिहायचं काय राहिलं माझं. तर त्यासाठी हे लक्षात ठेवायला ही आपण एक टेक्निक आणलेली आहे, उत्तर लेखन करताना कसं करायचं त्यासाठी. मला वाटतं होप सो आता खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत तुमच्या. आतापर्यंत आपण काय काय डिस्कस केले, कसं करायचं, काय परिचय, मुख्य भाग, निष्कर्ष, मराठी इंग्लिशमध्ये लिहायचं, कसं लिहायचं, पेपरवर काय करायचं. आणि मग हा हा एक प्रॉब्लेम जो की मग मराठी लिहिताना थोडासा एखादा शब्द इंग्लिश आला तर आला तर चालेल, पण मग त्याला इंग्लिश लिपीमध्ये न लिहिता मराठीतच लिहा. मग काही जण म्हणतात म्हणजे आता टेबल टेबल हा शब्द इंग्लिशच आहे ना खरं, पण आपण वापरतो ना. तर मग टेबल लिहिताना आपण TABLE लिहितो का, आपण टेबल असं लिहितो. मग तुम्ही अशाच लिपीमध्ये लिहा, देवनागरी लिपीमध्ये लिहा, म्हणजे ते ऑड मॅन आउट नाही वाटणार की सगळं मराठीमध्ये मध्येच इंग्लिश शब्द आहे. असं नका करू. आणि काही काही ऑर्गनायझेशनचे नाव वगैरे जे आहे ते मेन इंग्लिशमध्ये असतील, तुम्हाला वाटलं तर तसं लिहिलं. आता WHO ला WHO असं लिहिलं तर लगेच काय ते मार्क नाही करणार की मी मग डब्ल्यू लिहितो, W असं. असं नका करू, WH. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काही जण म्हणतील हे काय सांगायची गरज आहे का, पण हो, म्हणजे खूपच बिगिनर आहेत त्यांना हे पण डाऊट असतं. त्यामुळे सगळ्यांचे डाऊट क्लिअर करणं गरजेचं आहे. तर खूप सारे पॉइंट्स क्लिअर झालेले आहेत. आता मेन मुद्द्याकडे वळू आपण. काय, तर आता हे तुमच्यापैकी नवीन मुलांना माहित नाही, जे जुने मुलं आहेत ना त्यांना माहिती आहे, कारण ज्यांनी पेपर बघितले त्यांनाच हे माहिती आहे की आपल्याकडे ना प्रश्न विचारत असताना ना काही कीवर्ड्स वापरले जातात. UPSC MPSC मध्ये, आता MPSC तर पहिल्यांदा करते, UPSC मध्ये आता हे शब्द बघा: इलस्ट्रेट, क्रिटिकली अनालाइज, एक्झामिन, एक्सप्लेन, डिस्कस, इव्हॅल्युएट, कमेंट, अनालाइज. तर असे 8-10 शब्द आहेत. आता हे मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता जर एखाद्या प्रश्नामध्ये हा शब्द आला, इलिस्ट्रेट करा. इलिस्ट्रेट म्हणजे काय असतं? आता इंग्लिशमध्ये हा शब्द असेल, मराठीमध्ये काय लिहिलेलं असेल? उदाहरणासहित स्पष्टीकरण. मग आता असं जर म्हटलं तर काय करायचंय आपल्याला? संकल्पना समजावून सांगायची आणि त्याची उदाहरणं द्यायची. ह्याच्यामध्ये तुम्ही चित्र आकृती पण वापरू शकता. मग आता याच्यासाठी मी काय केलंय, नुसतं असं फसवा-फसवी करत नाही सोडत आहे. प्रश्न दाखवतो तुम्हाला. की जर मला असा प्रश्न असा, हा एवढा छोटा नाही येणार, याला असं मोठं केलेलं असेल त्यांनी, पण मी काय करतोय फक्त त्याचा छोटासा पार्ट दाखवतोय तुम्हाला. आता इथे काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये, इलस्ट्रेट द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन इंडियन ऍग्रीकल्चर. काय क्लायमेट चेंज म्हणजे माहिती आहे ना, हवा बदल, जो हवामान बदल होतोय तर त्याचा इम्पॅक्ट परिणाम काय असेल तो सांगायचा आहे भारतीय शेतीवर. आता ह्याचं कसं त्यांनी मोठं मोठं करून दिलं असेल. आता उत्तर एवढं छोटं नाही लिहायचंय, मी तुम्हाला फक्त उदाहरणासाठी दाखवतोय. जसं आता हवामान बदलाचा भारतीय शेतीवर मोठा परिणाम होत आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील दुष्काळामुळे खरीप हंगामावर परिणाम होतो. खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम, रब्बी हंगाम खरीप हंगाम सगळं शिकलायत ना भूगोलामध्ये. विदर्भात तापमानवाढीमुळे कापूस उत्पादनावर विपरीत परिणाम झालाय. केरळमध्ये पावसाचे बदललेले स्वरूप भात शेतीस अडचणीचे ठरलेले. यावर उपाय म्हणून हवामान सुलभ शेतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. तर आता बघा, उपाय सुचवतोय मी कन्क्लुजनला. स्टार्टिंगला इंट्रो आहे, भारतीय शेतीवर परिणाम होतो, आणि म्हणतो उदाहरण. पण हे मी छोटंसं लिहिलेलं आहे, ह्याला उत्तर मानून चालू नका, नाही तर काही जण म्हणतील सर 150 शब्द कुठे झालेले. आपण रिअल क्वेश्चन इथे घेतलेला आहे, कसा लिहायचा परिचय वगैरे हे दिलेलं आहे मी तुम्हाला. हे जस्ट फक्त सांगितलं की इलिस्ट्रेट आल्यावर असं उदाहरणं द्यायची. मग आता दुसरा शब्द आहे क्रिटिकली अनालाइज. क्रिटिकली अनालाइज करा, नुसतं अनालाइज नका करू, क्रिटिकली. मग क्रिटिकली आलं की काय, सखोल
नुसते अनालाइज म्हणजे विश्लेषण असतं. क्रिटिकली म्हणजे सखोल विश्लेषण करा, आणि क्रिटिकली अनालाइज मध्ये हे महत्वाचं आहे, फायदे तोटे सांगून संतुलित मत द्यायचं असतं आपल्याला. फायदे तोटे म्हणजे काय? प्रॉफिट लॉस आपण गणितामध्ये शिकवतो. तेच आहे, फायदे म्हणजे काय, त्याचं बेनिफिट्स काय आहेत, आणि तोटे म्हणजे काय की त्याचे आपल्याला लॉसेस काय, नुकसान काय होते त्याच्यामुळे. तर इथे तथ्य आणि संदर्भ द्यायचे, म्हणजे शिक्षकाला ह्या गोष्टीनुसार तो चेक करतो उत्तर. प्रत्येक उत्तरामध्ये एकच मांडणी लिहिली, जसं लोक काय करतात, निबंध लेखनासारखं उत्तर लिहायला सुरुवात करतात, नाही फायदा त्याचा. प्रश्नाच्या मध्ये काय कीवर्ड आहे त्यानुसार त्याचं उत्तर फिरवायचंय, त्याच्यामुळे 2 मार्क एक्स्ट्रा मिळतात तुम्हाला. नाहीतर मग शिक्षकाला कळतं, अरे तेच 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 सारखं सारखं लिहितोय, मग त्याला रटाळवाना पेपर वापरून कट मारतो डायरेक्ट, न वाचता पटापट 2-2 मार्क देऊन मोकळा. त्यानंतर सकारात्मक नकारात्मक बाजू, आणि शेवटी निष्कर्ष महत्वाचा. आता इथे बघा, क्रिटिकली अनालाइजशी रिलेटेड प्रश्न पण दाखवतो तुम्हाला. काय म्हणतात, क्रिटिकली अनालाइज द परफॉर्मन्स ऑफ मनरेगा. मनरेगाचं चर्चेमध्ये करंटमध्ये काय, ते नाव चेंज करायचं वगैरे सगळी चालू आहे गोष्ट. बघा त्याच्याबद्दल येईल प्रश्न. मनरेगा ही ग्रामीण रोजगार हमी योजना आहे. या योजनेमुळे स्थलांतर कमी झाले, महिलांचा सहभाग वाढला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. परंतु अंमलबजावणीतील त्रुटी काय आहेत? वेळेत मजुरी न मिळणे, अपारदर्शकता यासारख्या समस्या. त्यामुळे योजना उपयुक्त आहे, मात्र सुधारणा आवश्यक आहे. बघा, फायदे पण सांगायचे की काय काय चांगले, काय काय खराबी ते पण सांगायचं, आणि काय सुधारणा करायचे त्याच्याबद्दल पण आपण बोललो, की योजना उपयुक्त आहे, पॉझिटिव्ह पॉईंट आहे, पण सुधारणा करायच्या आहेत. कारण आपल्याला प्रशासनात यायचंच त्याच्यासाठी ना. म्हणजे खूप अभ्यास लागतो असं म्हटलं जातं या परीक्षांना. पण मी म्हणेल ठीक आहे, पण अभ्यासाबरोबर समजूतदारपणा, ह्या गोष्टी समजून घेणं, की आपण कुठली एक्झाम क्रॅक करायला चाललोय, कशाचा प्रयत्न करतोय आपण, तिथे जाऊन अधिकारी बनणार आहे. हे यूपीएससी एमपीएससी दोघांसाठी मी सांगतोय, आणि दोघांचं सिलेबस सेम केल्यामुळे आपल्याकडे किती मोठा चान्स, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. प्रॉपर नीट अभ्यास करा मस्त. आपण उपजिल्हाधिकारी बोलता बोलता जिल्हाधिकारी होऊन कधी निघू कळणार पण नाही. आणि ही गॅरंटी माझी आहे, माझ्यासोबत राहा. अधिकारी झाल्याशिवाय तुम्ही थांबणार नाही. पण तेच आहे की सांगितलेल्या गोष्टी करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचा उपाय, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन तुम्हाला मिळणार, की सर हे असं, ह्याचं असं करा, असं झालं हे करा. मेंटरशिप अवेलेबल आहे, सगळं अवेलेबल आहे. मेंटरशिप वगैरे हे तर नंतरची गोष्ट आहे. तुम्हाला वाटलं फक्त की बाबा हे सगळं जेन्युइन आहे आणि आपल्याला खरंच यातून फायदा होतोय, तर जस्ट तुम्ही एकदा माझ्याशी बोला. तुम्हाला माझ्याकडनं मी काही पॉइंट्स देईल, जे की तुमच्या प्रिपरेशनमध्ये खूप तुम्हाला बेनिफिशियल ठरतील. आता बघा, एक्झामिन हा शब्द येतोय. एक्झामिन म्हणजे काय? एक्झामला आपण म्हणतो परीक्षा. एक्झामिन करायचं म्हणजे काय? परीक्षण करा. घटकांचे विश्लेषण. मूळ उद्देश, आशय समजावून त्याचे घटक तपासा आणि प्रभाव समजावून घ्या. बघा, काय करायचं, याचं आशय समजवायचा आपल्याला, प्रभाव समजावून द्यायचा आहे. आता याच्याबद्दल इथे दिलेले आहे पुढे. एक्झामिन द रोल ऑफ आरबीआय इन कंट्रोलिंग इन्फ्लेशन. इन्फ्लेशन, चलन फुगवटा होतो, मग त्यावेळेस आरबीआय कसं, ते रोल काय आहे आरबीआयचा त्याच्यामध्ये, त्याचं परीक्षण करा. आरबीआय महागाई नियंत्रणासाठी चलनविषयक धोरण वापरते, रेपो दर वाढवून चलन प्रवाह आटोक्यात ठेवते, सीआरआर, एसएलआर, हे सगळं बघा. आठवतंय का? इकॉनॉमिक्स मध्ये शिकलंय ना? काय फुल फॉर्म, कमेंट मध्ये सांगा काय फुल फॉर्म आहे दोघांचा. परंतु पुरवठा बाजूंच्या कारणावर आरबीआय थेट नियंत्रण ठरवू शकत नाही, त्यामुळे आरबीआयच्या भूमिकेचे मर्यादित परंतु महत्वाचे योगदान आहे. तर हे मी जस्ट तुम्हाला इंट्रो म्हणून थोडं थोडंसं दिलेलं आहे. तर एक्सप्लेन, आता हा शब्द सगळ्यात सोपा वाटतो. एक्सप्लेन करा म्हणजे काय? सोप्या भाषेत, आपल्याला सोप्या भाषेमध्ये स्पष्ट करायचंय. थेट संकल्पना सांगायची, मुद्दा समजावून सांगायचा, तांत्रिक गुंतागुंती शिवाय, टेक्निकल जास्त जायचं नाही. एक्सप्लेन करा म्हणतात फक्त. तर आता हे पटापट घेऊ आपण, तुमचा जास्त वेळ पण नको जायला. डिस्कस करा म्हणतात. डिस्कस करा म्हणजे काय? चर्चा. डिस्कशन म्हणजे चर्चा असते, विविध पैलूंवर चर्चा करा. मग चर्चा कशी असते? आता एकटा माणूस कसा चर्चा करेल? कारण चर्चेला 4-5 माणसं असतं, प्रत्येक जण आपापली मतं मांडतो. पण इथे आपण एकटाच आहे, मग एकटाच आहे, तर मग आपल्याला सगळ्या अँगलनी त्या गोष्टीला बघायचंय. म्हणजे
सर्व बाजूंनी मतप्रवाह मांडा. सकारात्मक, नकारात्मक, आत्ताची सध्याची विद्यमान परिस्थिती म्हणजे प्रेझेंट काय आहे सिच्युएशन, पुढील वाटचाल काय म्हणजे तुम्ही काय बघता, पुढे काय करायला पाहिजे वगैरे सगळं असं डिस्कस करायचं. त्याचे प्रश्न पण आपण बघू. आता ही स्लाइड मी एकदा एक्सप्लेन करतो, मग प्रश्नांकडे जाऊ. त्यानंतर इव्हॅल्युएट, मूल्यांकन करा. इव्हॅल्युएशन म्हणजे काय असतं? मूल्यांकन. किती प्रभावी उपयुक्त आहे ते ठरवा. आता हे इकॉनॉमिक्समध्ये धोरण वगैरे योजना यांच्याशी रिलेटेड विशिष्ट धोरण, योजना, उपक्रम यांचे मूल्यांकन. जसं मनरेगाचा एक प्रश्न होता, यश, अपयश, एकंदरीत परिणामकारकता. लाडकी बहीण योजना इव्हॅल्युएट करा, चांगली आहे, वाईट आहे, काय आहे, तुम्हाला काय वाटतं सांगा. तर मी असं म्हणेल की इव्हॅल्युएटचा हा प्रश्न तुम्ही जे पण विद्यार्थी बघतायत की लाडकी बहीण योजनेबद्दलचं खूप चाललेलं आहे, काही जण म्हणतात खराब आहे, चांगली आहे, तर इव्हॅल्युएट करायची त्या योजनेला, आपल्याला तिचं मूल्यांकन करा. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये जी लागू आहे त्याचं मूल्यांकन तुम्हाला करायचं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला लिहून पाठवू शकता. आपला जो क्रमांक आहे त्यावर व्हॉट्सअप. 10 मार्काचा प्रश्न आहे, 150 शब्दातली आहे, जास्त मोठं नाही. 150 शब्दात लिहून लिहून पाठवा मला. किती जण पाठवतात लिहून बघूयात आपण, आणि मग मी ते चेक करतो. आणि ज्याचं उत्तर चांगलं असेल कमेंटमध्ये मी त्याचं नाव पण टाकेल की या या विद्यार्थ्याचं उत्तर सगळ्यात चांगलं होतं. हे तुम्हाला कळेल की कसं उत्तर लिहिताय तुम्ही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता बघा कमेंट शब्द आला, मी म्हटलं कमेंटमध्ये टाकेल, खाली कमेंटच शब्द आहे. कमेंट करायचे. कमेंट करायचं म्हणजे मत मांडायचे, तुमचं मत, दृष्टिकोन द्या. जसं तुम्ही माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करता, तर मला या लेक्चरमुळे खूप फायदा झाला, सर असं असं लेक्चर घेतलं पाहिजे. काही जण असं सांगतात की सर थोडंसं व्हिडिओची क्वालिटी वाढवा, किंवा सर तुम्ही थोडंसं कमी ओरडा. म्हणजे तुम्ही तुमचं मत मांडता ना कमेंटमध्ये. विधानावर तुमचे अभिप्राय, विश्लेषण, सहमत किंवा असहमत. हे बघा, सहमत असहमत ते पण मांडायचं. कारण काही जण म्हणतील चांगलं लेक्चर, काही जण म्हणतील नाही आमचा वेळ वाया गेला, टाइमपास लेक्चर. सहमत आहात, असहमत आहात, कारण प्रत्येकाचं आपापलं आहे ना, नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता मी तर 100% प्रयत्न करतो जेन्युअनली चांगलं देण्याचा. आता काही काही जणांना ते नसेल आवडत, तर आपण नाही काही करू शकत. कारण आपण म्हणतो ना, लोक देवाला पण नावं ठेवतात. मी तर देव नाही, साधा मनुष्य आहे. आणि साधा मनुष्य आहे, जास्त एकदम IAS वगैरे हायफाय पोस्ट मिळवलेला माणूस नाहीये. फक्त या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तयारी करत होतो. गेले 11 वर्ष शिकवतोय. तर मला ज्या ज्या गोष्टी अनुभवातनं मिळालेल्या आहेत, त्या मी पुढे पास ऑन करतो. माझ्या अनुभवाचा कोणाला फायदा व्हावा आणि त्यातून त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं, चांगले अधिकारी देशाला मिळाले, देशाचा विकास झाला. खूप मोठं मोठं स्वप्न. तर कसं आहे, एकदम खूप मोठं मोठं स्वप्न आपण बघून खूप काही गोष्टी, तर आपण थोडा तरी हातभार लावतोय, चांगले अधिकारी घडवतोय आपण, तर आपल्या देशाच्या विकासामध्ये काहीतरी हातभार आहे आपला, हेच मनामध्ये एक राहतं. आणि दुसरं काय, आता हे एक झालं, आणि दुसरं काय, इथिक्स विषय मी शिकवतोय, तर जे रियालिटी ते रियालिटी आहे. आपण एक चांगलं काम करतोय आणि त्या चांगल्या कामाबद्दल जर आपल्याला त्या ठिकाणी पैसे मिळत असतील, आपण मुलांना शिकवून त्यामधून आपल्याला पैसे मिळतात, आपलं घर चालतं. दोन्ही बाजू होत आहेत यामध्ये. एक शिक्षक म्हणून आमचं काम पण होतंय आणि आम्ही काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न पण करतो. तर आपल्याला हे मी तुमच्याशी बोलतोय ना, तर इथिक्समध्ये खूप हे आपल्याला कामी येणार आहे. तुम्हाला इथिक्स विषयीचं काय पाहिजे, तर इथिक्सची नवीन बॅच घेऊन येण्याचं पण आपलं चाललेलं आहे. पण किती विद्यार्थी आहेत त्याच्यानुसार मी बघणार आहे. कारण काय झालेलं, मागच्या वेळेस पण असंच केलं. मुलं म्हटली इथिक्सची बॅच घ्या, इथिक्सची बॅच घ्या. नंतर फक्त 12-13 मुलं आली. मग 12-13 मुलं आली तरी काही त्यांनी काही नुकसान नाहीये. पण होतं काय, की सर्व्हर आणि त्याचा मग तेवढ्याशा मुलांसाठी परत मग जरा जास्त मुलांचं, म्हणजे कसं आहे, मिनिमम 30 मुलांची तरी आपल्याला एक बॅच पाहिजे. म्हणजे आपण फुल मस्त इथिक्स त्यामध्ये घेऊ शकतो. त्याचं पण मी सांगेल तुम्हाला, मला मेसेज केल्यावरती तुम्हाला माहिती हवी असेल तर. अॅनलाइज करा, सखोल अभ्यास. आता क्रिटिकली अॅनलाइज म्हणजे सखोल विश्लेषण, आणि इथे क्रिटिकल शब्द काढला तर अभ्यास करा. आता काहींना शब्द दिसत नसतील तर खालचे कमेंट आणि अॅनलाइज असा शब्द आहे. विषय भाग पाडून प्रत्येक भागाचे स्वतंत्र विश्लेषण आणि त्यातला संबंध स्पष्ट करायचा. म्हणजे प्रत्येकामध्ये नीट लक्षात घ्यायचे कसे, की क्रिटिकली अॅनलाइज म्हणजे निष्कर्ष सकारात्मक नकारात्मक दोन्ही सांगायचे तुम्हाला. तसं डिस्कसमध्ये तुम्हाला सर्व बाजूंनी सांगायचे, त्यामध्ये पण सकारात्मक नकारात्मक येतं. त्यानंतर ज्यावेळेस कमेंटमध्ये पण सहमत असहमत वालं सगळं येतं.
मग कुठे दोन्ही बाजू सांगायच्यात, कुठे एकच बाजू सांगायची, कुठे निष्कर्ष द्यायचा आहे, कुठे उपाय सुचवायचे. तर हे सगळं तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ह्या प्रत्येक कीवर्ड कीवर्ड काय आहेत? उदाहरणासहित स्पष्टीकरण, सखोल विश्लेषण, परीक्षण करा, सोप्या भाषेत स्पष्ट करा, विविध पैलूंवर चर्चा करा. म्हणजे स्पष्टीकरण द्या, स्पष्टीकरण, विश्लेषण, परीक्षण, स्पष्ट करा, चर्चा करा, मूल्यांकन करा, मत मांडा. बरोबर आहे. सखोल अभ्यास करा घटकांचा. तर हे असे शब्द मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये इलस्ट्रेट वगैरे. तर ह्याचे मी जसे तुम्हाला सांगितलं इलस्ट्रेट, क्रिटिकली अनालाइज, तसं एक्सप्लेन बघा. तर इथे दिलं एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. एक्सप्लेनशी रिलेटेड एखादा शब्द प्रश्न आला. ते छोटे छोटे प्रश्न आहेत, एवढे छोटे येणार नाही, त्यात 3 ओळी असतील, पण त्याच्यामध्ये हा पण पार्ट असेल. असं सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं? शाश्वत विकास. तर त्याच्याबद्दल सांगायचं आपल्याला. सध्याच्या गरज भागवताना भविष्यातील पिढ्यांची गरजांची पण काळजी घ्यायची. यात पर्यावरण संवर्धन, सामाजिक समता, आर्थिक विकास याचा समतोल साधला जातो. उदाहरणार्थ सौर ऊर्जा वापर, सेंद्रिय शेती इत्यादी टिकाऊ विकासाची उदाहरणं आहेत. जसं आता पेट्रोल वगैरे जास्त वापरला, पेट्रोलचे साठे अमर्यादित नाहीयेत, संपून जातील. मग आपली पुढची पिढी काय करणार? गाड्या आहेत, पण मग त्यामध्ये काय टाकणार? म्हणून मग आपण ईव्ही व्हेकल्स वरती थोडं मूव्ह होतोय. मग त्याच्यामध्ये सोलारचा पण आपण विचार करतोय, कारण ते काय रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत ना, नवीकरणक्षम ऊर्जा सोर्सेस. स्त्रोत म्हणजे सोर्सेस. सौर ऊर्जा न संपणारी आहे. मग आपण का नाही वापरत आहे? कारण त्याची टेक्नॉलॉजी डेव्हलपिंग आहे, अजून डेव्हलप होतीये. त्याची टेक्नॉलॉजी आपल्याला महाग पडते, म्हणून आपण पटापट अजून वापरत नाही. स्वस्तवाल्या टेक्नॉलॉजीचा आपण जास्त वापर करतो. असे खूप प्रश्न मुलांचे असतात. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. एमपीएससीची तयारी करत असताना असं एकदम आपल्याला चारही बाजूंनी, सगळ्या बाजूंनी विचार करून सगळं करायचंय. डिस्कस. तर काय डिस्कस करायला सांगतायत? पोलीस रिफॉर्म्स इन इंडिया. भारतीय पोलीस व्यवस्था अनेक समस्या झेलत आहे ना, मग त्यामध्ये बदल हवा. राजकीय हस्तक्षेप होतो सारखा, पॉलिटिकल प्रेशर, अपुरे मनुष्यबळ नेहमीचा प्रॉब्लेम आहे. कमी लोक असतात आणि काम जास्त आहे, तंत्रज्ञानाचा अभाव. तरी आता टेक्नॉलॉजी डेव्हलपमध्ये येते पुढे पुढे. आपण पोलीस सुधारणांसाठी न्यायमूर्ती सोली सोराबजी समितीने शिफारसी केल्या. आता जे काय माहिती त्याचा रेफरन्स टाकायचा, डिस्कस करायला म्हटले. पोलिसांना अधिक स्वायत्तता, प्रशिक्षण, लोकाभिमुख दृष्टिकोन आवश्यक आहे. लोकांशी कनेक्ट पोलिसांचा वाढला पाहिजे. लोक घाबरायला नको पोलिसांना. घाबरायला नको म्हणजे आजकाल डायरेक्ट हात सोडतात पोलिसांवर, तसलं वालं नाही. पोलिसांशी बोलायला, आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत मांडायला घाबरायला नको. पोलीस स्टेशनची पायरी चढली किंवा आपण चढतो, असं ते जे निगेटिव्ह आहे ना, ते सगळं जायला पाहिजे. त्याबद्दल मी बोलतो. नाही तर काही जण म्हणते घाबरायला नको, मग काय पोलिसांचं? ते वेगवेगळं असतं. लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी पोलीस सुधारणांचे निकट आहेत. हे पूर्ण उत्तर डिस्कस करू शकतो आपण. इव्हॅल्युएटचा एक प्रश्न दिलेला आहे मी इथे. इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस ऑफ स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियानचं जसं मी मगाशी तुम्हाला लाडकी बहीण योजना महाराष्ट्राच्या रेफरन्समध्ये सांगितलं, स्वच्छ भारत अभियान आपल्या इंडियाच्या रेफरन्समध्ये. स्वच्छ भारत अभियानाने जागृती निर्माण केली, टॉयलेट्स बांधणी वाढवली, परंतु वर्तनातील कायमस्वरूपी बदल अद्याप अपूर्ण आहे. कचरा व्यवस्थापन, जलशुद्धीकरण यामध्ये अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे अभियान प्रभावी असलं तरी शाश्वत याच्यासाठी आणखी प्रयत्न पाहिजेत. आता टॉयलेट बांधले, तुम्हाला माहितीये ना, गावातलं तुम्ही तो पिक्चर बघितलाय टॉयलेट एक प्रेमकथा. गावामध्ये ते लोक अनुदान मिळवतात, टॉयलेट्स वगैरे बांधतात आणि टॉयलेट्समध्ये जातच नाही. टॉयलेट्सचा वापर वेगळ्याच गोष्टीसाठी होतोय. ऑन पेपर टॉयलेट्स बांधलेले, पण तरी हागणदारी मुक्त नाही झाले गाव. बाहेरच जातात लोक. हळूहळू समस्या सगळ्या सॉल्व्ह होत आहेत. आपण जे शहरात असू आपल्याला याबद्दल जास्त माहिती नाही, पण गावात काही काही ठिकाणी अजून पण खेड्यामध्ये वगैरे अशा गोष्टी चालल्या आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात कमी असतील, पण बाकीच्या देशाचा जर विचार केला तर कुठलीही जी योजना असते, एखादी सरकार घेऊन येतं, त्याचं मूल्यांकन आपल्याला करायचंय. चांगली आहे, वाईट आहे, काय करावं लागेल वगैरे सगळं. कमेंट मगाशीच सांगितलेला हा शब्द. स्मार्ट सिटीज कॅन ट्रान्सफॉर्म अर्बन इंडिया. स्मार्ट सिटी अर्बन इंडियाला ट्रान्सफॉर्म करू शकतात, जीवनमान सुधारू शकतात. स्मार्ट सिटी, अमृत मिशन वगैरे किती काय काय मस्त वाचण्यासारखं, आणि त्याच्यावरती विचार करायचा. आता ह्या स्मार्ट सिटी संकल्पना कधी चालू झाली, कुठली शहर आहेत त्याच्यामध्ये, मग कोण झालं स्मार्ट आणि काय, हे सगळं काय असतं मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह आहे. हे आपल्याला ना प्रिलियम्ससाठी काम येतं. पण आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला समजा ते डेट नाही माहिती, काय नाही माहिती, तरी इथे तुम्ही त्या डेट्सच्या शिवाय पण जर तुम्हाला ती माहिती आहे नेमकी,
योजना काय, संकल्पना काय, तर तुम्ही पूर्ण उत्तर लिहू शकता. स्मार्ट सिटी संकल्पना शहरी जीवनमान सुधारू शकते, तंत्रज्ञान आधारित सेवा वाहतूक सुधारणा, ऊर्जा व्यवस्थापन यामुळे शहरे सक्षम होतील, मात्र आर्थिक तुटवडा, लोकसहभागाचा अभाव, झोपडपट्टीतील समस्या यामुळे आव्हानेही आहेत. दोन्ही बाजू लिहायच्या. तरी योग्य नियोजन आणि सहभागाने स्मार्ट सिटी भारताला दिशा देऊ शकते. पॉझिटिव्ह एंड. अॅनलाइज करायची गोष्ट. अॅनलाइज द कॉज ऑफ फार्मर डिस्ट्रेस इन इंडिया. हे तर खूप मोठं संकट आहे, शेतकरी संकट. त्याच्याबद्दल एक प्रश्न दिलाय. मी एक एक वर्डला एक एक प्रश्न जॉईन करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. आणि हे सगळे प्रश्न कधी ना कधी येऊन गेलेले UPSC मध्ये, पण एवढे छोटे नव्हते, ते मोठे होते. त्याला मी तुमच्यासाठी शॉर्ट केले, कारण तुमच्यापैकी खूप जण फर्स्ट टाइम बघत असताल त्या. आता आपण काय करू, एक मोठा प्रश्न घेऊ आणि मग हे लेक्चर संपवू. जास्त याला काय लांबवत नाही मी. आता उत्तर लिहित असताना मग माझं अक्षर खराब आहे. खराब आहे ठीक आहे. न वाचण्यासारखं आहे तर मग नाही ठीक आहे. खराब म्हणजे वाचायला तर येतंय ना, समोरच आहे ना काय लिहिलंय, तर मग ठीक आहे. वाचण्यायोग्य हो. मोत्याच्या दाण्यासारखे एकदम भारी पण पाहिजे आहे, असेल तर तो बोनस आहे. पण नसेल तर मग एवढं टेन्शन घेऊ नका. वाचण्यायोग्य असलं पाहिजे. कारण कसं असतं माहितीये का, एका शिक्षकाकडे एवढे सारे पेपर चेक करायला असतात आणि पेपर चेक करायला जर तुम्ही त्याला टेन्शन दिलं तर तो का तुम्हाला जास्त मार्क देईल. तुम्ही त्याचं काम सोपं करा. तुम्ही त्याचं काम सोपं केलं तो खुश होईल. अरे लवकर पेपर चेक करून झाला, मुलांनी कसले भारी उत्तर लिहिलेत, पॉइंट टू पॉइंट मस्त लिहिलेले, चला द्या एक्स्ट्रा मार्क. आणि एखादा पेपर तो बसलाय चेक करायला आणि त्याच्यामध्ये अरे काय लिहिले कळतच नाहीये, हे काय लिहिले, हे काय, म्हणजे त्याच्या डोक्याला हात लागला की समजायचं त्यांनी तुम्हाला मार्क्स देण्यासाठी हात आखडता केला. कारण त्याच्याकडे तुमच्या एकट्याचा पेपर नाही ना, कित्येक सारे पेपर त्याच्याकडे पडलेले आणि त्याला फक्त तेवढं काम नाही ना पेपर चेक करायचं, त्याची बाकीची पण काम आहेत ना त्याला. त्यातनं त्याला पेपर चेक करायचं पण काम करायचंय. आणि तो कधी पेपर चेक करायला बसलाय आपल्याला माहित नाही. त्याचा मूड कसा आहे. मग काही जण म्हणतात की मग सर याच्यामध्ये तर बायसनेस होईल ना, कोणाला जास्त मार्क कोणाला कमी मार्क. आता त्याला तुमचं नाव माहित नाही, गाव माहित नाही, जात धर्म लिंग पंथ काहीच माहित नाहीये, त्यामुळे त्या बेसिसवरती तर बायसनेस होऊ शकत नाही. तुम्ही आता त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते तो वाचेल आणि त्यांना एक मॉडेल UPSC द्वारे दिलं जातं की कसं चेक करायचं, तर ते आपल्या मनमानी कारभार करून चल याला 1 देऊ, ते असं काही खेळ खेळत नाही. चला 2, चला 5. त्यांच्याकडे पण काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ना, त्यांना पण उत्तरदायित्व आहे, ते कोणाला तरी उत्तर द्यायचं असतं. तर एवढं टेन्शन घेऊ नका. पण एवढं आहे की तो थोडा 19-20चा फरक तो होतोच ना. अक्षर, तुमचं प्रेझेंटेशन या सगळ्या गोष्टी मॅटर करतातच. काही म्हटलं तरी आपण. तेव्हा आपण हळू सुधारू ते. एकदम भारी नाही, पण जरा योग्य मॅनरमध्ये उत्तर लिहायला काय अडचण आहे. नाहीतर चुकलं तर असं खाडाखोड केली, घाण केलं. आता बघा, आता हे मी उत्तर लिहितोय. लिहिताना माझा शब्द चुकला. मी अशी रेष मारली, पुढे गेलो. एवढं ओळखून नाही येत. पण मुलं काय करतात? हे असं. अरे तू कशाला दाखवतोय तुझी चूक हायलाइट करून? तर मी ना चूक केली. मी ना त्याला गोल करून असं हायलाइट करून दाखवतो. काय काय पेपर फाडतायत, आरपार जातंय ते. पुढच्या उत्तरामध्ये ते दिसते मागचे काळे डाग, निळे डाग. उत्तर असं दिसतंय, पेपर असं बघितल्यावरती उत्तरामध्ये ठिगळ. कशाला बाबा हे अशी ठिगळ? तुझं चुकलंय, होती चूक. चूक होते, मी नाही म्हणत नाही होत, चूक होते. पण मग तू ती हायलाइट कशाला करतोय? मी चूक केली बघा, मी चूक केली बघा. कशाला एवढं हायलाइट करायचंय? एक आडवी रेष मारायची. आता हा एक प्रश्न मी घेतलेला आहे बघा, आपल्या इथिक्स मधला आहे. प्रशासनात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेचे महत्त्व स्पष्ट करा. या मूल्यांची अंमलबजावणी करताना कोणते अडथळे येतात याचे विवेचन करा. बघा, अजून एक शब्द टाकला इथे, विवेचन. हीच तर मजा आहे ना, ह्या प्रश्नामध्येच घाबरतात. प्रशासनात प्रामाणिकपणा पारदर्शकता. आता मुलगा म्हणाला, दोन शब्द सेम आहेत की, प्रामाणिकपणा पारदर्शकता, काय फरक आहे? बघूयात आता काय फरक आहे. तर त्यांचं महत्व स्पष्ट करा. फरक स्पष्ट करायला नाही दिला, महत्व सांगा. आणि या मूल्याची अंमलबजावणी करताना, म्हणजे ही मूल्य आपण अंमलबजावणी करणं म्हणजे काय, हे वापरतोय मी माझ्या आयुष्यात.
आता मी प्रामाणिक आहे, मी प्रामाणिकपणे वागतोय, तर त्याने मला काय अडथळे येतात त्याच्यामध्ये. आता प्रामाणिकपणाला इंटिग्रिटी म्हणतात इंग्लिशमध्ये, म्हणजे नैतिक मूल्यांशी एकनिष्ठ राहून वर्तन करणे. तर पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी, म्हणजे कोणत्याही कृतीमागची प्रक्रिया, कारणे आणि निर्णय उघडपणे स्पष्ट करणे. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये ट्रान्सपरन्सी ठेवायची. ट्रान्सपरन्सी म्हणजे काय? आता ट्रान्सपरन्सी हा शब्द आलाच कुठून? पारदर्शक कशाला म्हणतो आपण? आरशाला. आरसा हा म्हणजे आरसा नाही, काच म्हणू आपण, कारण आरशाला मागे आपण कोटिंग लावून त्याला हे करून टाकतो. काच हे ट्रान्सपरंट आहे. ट्रान्सपरंट मधनं काय होतं? आरपार दिसतं आपल्याला. उघडपणे ट्रान्सपरन्सी म्हणजे काय? कुठलीही गोष्ट, जसं आता आपल्याकडे आरटीआय आहे, राईट टू इन्फॉर्मेशन. तर सरकार आपल्याला काही म्हणजे गोष्टी वगळता, ज्या म्हणजे सरकारसाठी बाहेर सांगणं म्हणजे ते अवेलेबल नाहीये त्या इन्फॉर्मेशन, काही डोमेन आपण नाही सांगू शकत त्यांची माहिती आर्मी वगैरेची. ते सोडून बाकी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतं राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये. हे का आणलं त्यांनी? पारदर्शकता आणण्यासाठी. एखादं तुमच्या इथे रस्ता बनतोय, तर त्या रस्त्यावर किती खर्च झाला आणि मग तो बरोबर झाला का, काय झालं, सगळी माहिती तुम्ही मिळवू शकता त्यांच्याकडे. या मूल्यांचे प्रशासनातील महत्व काय आहे? हे सगळ्यात महत्वाचं आहे. नागरिकांचा विश्वास निर्माण होतो. पारदर्शक कारभारामुळे जनता अधिक आत्मविश्वासाने शासनाशी जोडली जाते. तर हे मी काय केले, परिचय दिलाय 2-3 ओळीचा. आता हे स्लाइड आहे म्हणून तुम्हाला 2च ओळी दिसतात. पण हे लिहिलं असतं तर हे 4 ओळीमध्ये बसलं असतं आपलं. आता 150 शब्दात मला लिहायला सांगितले, तर 4 ओळी माझ्या इथे जातील. नंतर मुख्य भागमध्ये आलो. आता हे असं लिहायचं नाही, नाहीतर काही जण म्हणतील सरांनी आम्हाला शिकवलं, ते रोहित सर होते त्यांनी शिकवलं असं परिचय-बिरिचय. समजून सांगण्यासाठी दिलंय ते. रिअल उत्तरमध्ये असं नका लिहू, की हा माझा परिचय आहे, हे माझा मुख्य भाग आहे. आवड नाही लिहायचं. आता इथे मी पॉइंट घेतले. नागरिकांचा विश्वास निर्माण होतो. पारदर्शक आता हा इथे हेडिंग टाकून त्याला इथे एक्सप्लेन केलं. उदाहरणार्थ ई गव्हर्नन्स प्रकल्पामुळे सेवांचे डिजिटायझेशन झाले. मग कोणीही मध्यस्थ न छोट्या नागरिकांना थेट सेवा मिळते, त्यामुळे पारदर्शकता वाढली. नाहीतर आधी अंडर द टेबल चालायचं सगळ्या गोष्टी. तुझं काम करून देतो, एवढे दे. नाहीतर आहे बाहेर टपरीवर पानवाला बसलाय, त्याच्याशी बोलून घ्या. भ्रष्टाचाराला आळा बसतो. हे मेन आहे ना. जेव्हा निर्णय प्रक्रिया स्पष्ट नोंदीत असते, तेव्हा गैरव्यवहार करण्याची शक्यता कमी होते. सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे, सगळे ऑनलाईन रेकॉर्ड्स आहेत. जबाबदारी निश्चित होते. प्रामाणिक अधिकारी निर्णय घेताना कुठली लपवाछपवी करत नाही, त्यामुळे उत्तरदायित्व वाढतं. कार्यक्षमता वाढते. प्रक्रिया स्पष्ट असली की निर्णय त्वरेने होतात, वेळ वाचतो. असेही मुख्य भाग घेतले आपण. आता अडथळे, त्यांनी मला सांगितलं अडथळे पण सांगा. तर अडथळे सांगतो आता काय येतात. राजकीय हस्तक्षेप हा सगळ्यात मोठा अडथळा आहे आपल्या, म्हणजे पूर्ण प्रशासनामध्ये. प्रामाणिक अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दबाव झेलावा लागतो. तुकाराम मुंडेचं एक्झाम्पल आपण खूप वेळा बघतो, अनेक वेळा बदली झाली. आता ती का होती, कशामुळे होते, ते आम्हा तुम्हाला इन डिटेल माहित नसलं तरी इन जनरल तर माहिती. लाचखोरीची व्यवस्था, भ्रष्ट पद्धती व्यवस्थेत खोलवर रुजलेल्या आहेत. मग आता खोलवर रुजलेल्या आहेत का, आता त्यांना कसं तरी बंद करावं लागेल. त्या दृष्टीने पाऊल उचलणारे तुम्ही पहिले अधिकारी असाल तुमच्या विभागामध्ये. मग हळूहळू तुम्हाला बघून तुमचे ज्युनियर्स हळूहळू फॉलो करतील. असं करत करत, कारण आपण ज्या प्रशासनात जाऊ, ज्या विभागात जाऊ, त्याला आपण भ्रष्टाचार मुक्त बनवण्याचा प्रयत्न करू. संरक्षणाचा अभाव आहे. व्हिसल ब्लोअर्सला योग्य संरक्षण न मिळाल्याने पारदर्शकतेची भीती वाटते. व्हिसल ब्लोअर्स म्हणजे काय असतात, जे माहिती सादर करतात, जी माहिती देतात सरकारला. आता एखादा आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहे, त्यांनी कुठून तरी माहिती काढली, एखाद्या कंपनीचा गफला उघडकीस आणला, काय आणला, तर त्याला ते पोलिसांना दाखवून, मीडिया म्हणजे सगळीकडे हे करून त्यांना पूर्णपणे उघडकीस आणायचंय. तर मग ते लोक घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं त्या माणसाने आम्हाला मारलं बिरलं, तर त्यांना प्रॉपर पोलीस प्रोटेक्शन वगैरे नाही मिळत. त्यामुळे मग बाकी लोक म्हणतात कशाला दुसऱ्याच्या भानगडीत पडायचं. त्या व्हिसल ब्लोअर्सला योग्य संरक्षण मिळालं पाहिजे. संवेदनशील माहितीचा गैरवापर. पारदर्शकतेच्या नावाखाली गोपनीय माहिती, हे पण खूप महत्वाचं ना. मगाशी म्हणून मी म्हटलं की काही डोमेन हे रेस्ट्रिक्टेड आहेत. मी आर्मी विषयीची ती माहिती नाही काढू शकत ना, की मला सांगा रे आर्मीचे किती आपल्याकडं विमान आहेत, किती काय काय. जेवढी माहिती पब्लिकला द्यायची तेवढी दिली जाते, पण इन डिटेल नाही देऊ शकत. नाहीतर गोपनीय माहितीचा चुकीचा वापर होऊ शकतो. आणि ट्रॅप्स तुम्हाला माहिती आहेत, ब्लॅकमेलिंग आणि खूप साऱ्या गोष्टी होत राहतात. आणि शेवट दिला आपण कन्क्लुजन, निष्कर्ष. आता हे असेल ना, लिहून नका दाखवू त्यांना, डायरेक्ट निष्कर्ष द्या.
प्रामाणिकपणा, पारदर्शकता ही लोकशाहीची गाभ्यातील मूल्य आहेत. त्यांची अंमलबजावणी करताना अडथळे असले तरी कायद्यात सुधारणा, तंत्रज्ञानाचा वापर, नैतिकतेचे शिक्षण यामुळे प्रशासन अधिक सक्षम आणि जनतेच्या हितात ते बनवता येईल. या अडथळ्यांवर काय उपाय करायचा? कायद्यात सुधारणा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा, नैतिकतेचे शिक्षण द्या, जे की मी इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड या विषयात तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय प्रशासनात जाण्यापूर्वी. काही विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या ऍपवरती आपली बॅच केलेली आहे, त्याच्यामध्ये एकदम इन डिटेल मी शिकवलेलं आहे इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड. खूप लोकांनी मेसेज पण केले होते की सर एकदाच शिकलो पण पूर्ण परफेक्ट झालं. तर तशीच एक बॅच घेऊन यायचा माझा प्लॅन चाललाय. तर बघा, तुम्ही तयार असाल तर आपण घेऊ शकतो. फेब्रुवारीमध्ये मला ती बॅच चालू करायची. फेब्रुवारी मार्च 2 महिन्यामध्ये ती पूर्ण डिटेलमध्ये होऊन जाईल. त्याच्या आधी पण आपण घेऊ शकतो. म्हणजे 2 महिने पूर्ण लागतील असं नाही. एका दिवशी 2 लेक्चर घेऊन आपण ती लवकर पण घेऊ शकतो. सगळं डिटेलमध्ये 250 मार्क त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातील तुमचे. आता यामध्ये अजून पण प्रश्न आहेत. तुमच्यामध्ये चांगला सेवक कोणाला म्हणता येईल, त्याची 4 प्रमुख गुणांसहित माहिती द्या वगैरे भरपूर काही आहे सांगण्यासारखं. आता हे 150 शब्दामध्ये सुटसुटीत लिहिलेलं उत्तर आहे. तर बघा आता काय काय वाटतं या लेक्चरमधून तुम्हाला. तुमचा रिस्पॉन्स कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण कमेंट तुमच्या आम्हाला प्रोत्साहित करतात अजून काम करण्यासाठी. नाहीतर असं वाटतं की आपण लेक्चर घेतोय, एकटंच बोलतोय आणि निघून जातोय, कोणाचा काही रिस्पॉन्स नाही, काय नाही. तुम्हाला जेवढ्या लोकांना हे लेक्चर आवडलं त्यांनी नक्की एक कमेंट जरी जरूर करा. लाईक तर तुम्ही करताय, पण लाईक बरोबर एक कमेंट जरूर करा. आणि तुम्हाला मी प्रश्न दिलेला आहे तो पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता लाडकी बहीण योजनेबद्दलचा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की तुमचे जे पण विद्यार्थी मित्र UPSC MPSCची तयारी करतात त्या सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा. त्यांचं मत घ्या. त्यांना काय वाटतंय की मी या लेक्चरमध्ये जे काही सांगितलं ते खरं आहे, खोटं आहे किंवा काही चुकीचं आहे, काय वेगळं आहे. तुम्ही आरामात कमेंट करा, काही टेन्शन नाही. आणि मेंटरशिप प्रोग्राम आपला चालू आहे. गट ब आणि क ची मेंटरशिप सध्या 50% ऑफमध्ये आहे. मी तुम्हाला लास्ट वीकमध्ये सांगितलं होतं. पहिल्या 30 विद्यार्थ्यांना आपण देतोय 50% ऑफ, म्हणजे 2000ची मेंटरशिप 1000 मध्ये मिळते. तर आतापर्यंत 21 विद्यार्थ्यांची मेंटरशिप झालेली, 9 स्लॉट्स बाकी आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर घ्या. जास्त विद्यार्थी आले तर 50 विद्यार्थ्यांना पण आपण देण्याचं ठरवतोय. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही मेंटरशिप घेऊ शकता. काय काय मिळणार सगळे इथे दिलेले आहे. आणि नक्की हे फ्रीवाले लेक्चर आपले बघून घ्या, याच चॅनलवरती आहेत ते. चला मग, सेशन आवडले तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा. जेवढं जास्त शेअर कराल तेवढं जास्त मला मोटिवेट तुम्ही करताय, जास्तीत जास्त लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येईल. चला, धन्यवाद. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. बेस्ट ऑफ लक.